पूर्ण आम्ही सभेमध्ये छाटून काढलेला आहे. किती फॉर्म भरत राहिलो 3 वाजेपर्यंत रात्री. सगळ्यात दुकानात 5 दिवस कामाला लावायला लावलं. ते वार्डामध्ये काम करणं उगाच सोपं असते काय? अरे महेंद्र देवकोटे कोण आहे बाबा? त्याच्या बहिणीला तिकीट द्याले, तिचं लग्न झालं, त्या बाईचा तोड माहित नाही वार्डामध्ये, त्या बाईला तिकीट द्याले. कोण बाळू खोमने काय काम केलं त्याच्या वार्डामध्ये? आमचं काय अस्तित्व आहे? अरे तुम्ही वार्डातली द्या की, तुम्ही आमच्या स्थानिकला द्या की. अरे कचरा उचला झाला तर आम्हाला फोन, लाईट लावला खंबा लावला तर आम्हाला फोन, तिथल्या नाली काढायचं झालं तर आम्हाला फोन. तुम्हाला माहित नाही वार्डातलं काम? आम्हाला बहुला तर माहित नसेल, तुम्हाला तर माहित आहे वार्डातले काम. छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही कामं करतोय. ही पासबुक पासून कामं काढून देता, कशापासून तहसील तर छोटं उत्पन्नाचं कार्ड असेल तर आम्ही काढून देता. काय कोणाचे 10 रुपये घेऊन शर्मिंदा नाही, काय नाही. काय आमच्या काही 2 नंबर, माझ्या नवऱ्याचा 2 नंबरचा धंदा नाही, काय माझ्या 2 नंबरचा धंदा नाही. काय करोडो रुपये छापायला नाही. आधी सांगायचं ना, उमेदवार फायनल आहेत आमचे, तुम्ही काही खटपट करू नका, तुम्ही त्याला साध्या म्हणून सांगायचं असतं आम्हाला. तुम्ही रात्रीत उभा करता आणि त्याला आम्हालाही नाराजी आहे ना. एवढी तयारी करायलाच लावायची नाही ना. मग आम्ही आमची दुसरी कामं बघत बसू, म्हणजे आहे ते गरज किती असते ना. आमचे व्यवसायाचे कामं सोडून पुन्हा इकडे येऊन हे बी कामं करायचे. पुन्हा तुम्ही असं आईन टाईमला दुसऱ्याला जायचं नाही. एक घर सोडून इथलं घर सोडायचं, दुसऱ्याच्या घरी जायचं का? तिकीट घ्यायचं का? काम इथं करायचं, पाय बांधणी इथं करायचं, लोकांच्या घरी जाऊन संसार चाटायचं का? तेच आहे ना. मग आता इथं संसार करायचा, दुसऱ्याचा नवरा म्हणून फिरवायचा का नवऱ्याला? आपल्या वेळातून एक घ्या ना. काय भाऊ घेणं गेला भाऊ? तुम्ही आमच्या भावना समजून घेणं चालले, समजून घेणं चालले, समजून घेऊन केलं काय? भावना समजून घेऊन तुम्ही काय केलं नाही? काहीच घेणं गेला भाऊ तुम्हाला समजून. तुम्ही समजून घेऊन आमच्यासाठी केलं काय सांगा? आतापर्यंत कधीच काही नाही. करणार काय तुम्ही? सांगा मला, सांगा. आमच्या बाई तुम्ही तिकीट देता म्हणजे आम्ही कॅपेबल नाही का? मला एवढं सांगा तुम्ही. काय दिवशी काय सरांना पुढे रद्द केलीत म्हणजे एकटीच्या माहिती कार्यक्रम राहिल्यावर लावतात, वाढदिवसाला तर लावायच्या. त्या बाईला लावून दिलं ते का तुम्ही? काय म्हणून तिचं योगदान मला फक्त पार्टीसाठी सांगा. काय तिला फंडिंग दिली का? एवढंच केलं असेल बघ. पण आमचा 10 वर्षाचा हिशोब काढा. आम्ही रात्र दिवस करतो पार्टीसाठी, आम्ही इथं गेले. काढा आमच्या योगदान आमच्या पार्टीसाठी. आज मी माझं जे माझ्या नावानं आहे ते देऊन टाकतो पार्टीला. बस काय बी राहू द्या माझ्या नावानं, फुल नाही फुलाची पाकळी. पण आम्हाला काय म्हणून डावळाले तुम्ही? त्याचं आम्ही कॅपेबल नाही म्हणून म्हणा, आम्ही त्याच्या योग्य नाही म्हणा, तर झालं मग. नाही भाऊ मला सांगा, स्टारचे कपडे घाला, आम्ही फक्त होटाला लाली लावणार, स्टारचे कपडे घालणं एवढंच करणार बघा. एवढंच सांगाल तुम्हाला. आणि कोणाच्या घरापर्यंत जाणार आम्ही? रोडवरल्या कार्यकर्त्या 24 तास. आज गाड्या आहेत पण आम्ही गाड्यामध्ये ना, कारण आम्हाला 10 जणांचे नमस्कार पाहिजे होतात म्हणून आम्ही स्कूटीवर हिंडतात कुत्र्यासारखं. असं जर होत असेल ना, चांगलं बघून तुम्ही देत असाल ना, त्याला काही अर्थ नाही. मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही. 1 महिना झाला वार्डामध्ये घेऊन फिराले, त्याला साधारण संधी देतच का नाही तुम्ही? जे उभं स्टँड आहे साधारण कार्यकर्त्याचा विचार केला जातो, त्याची भारतीय जनता पार्टी आपली. तुम्ही शांत व्हा, जा तुम्ही. शांतचा विषय नाही भाऊ. तुम्ही आमचं काय करणार? आम्ही इथून जाणार साहेब. तुम्ही आम्हाला इतकंच बसून राहू आम्ही. आज आमच्या घरामध्ये 4 दिवस झाले, चुली पेटल्या झाले. आम्ही केवढे परेशान, कुत्र्यासारखं घरात बोलायले, भिकाऱ्यासारखं उठले की जाता लाटा मारले तुमच्या याच्यावर, तरी तुम्ही काम करायला म्हणाले. सगळ्याच्या सगळे तो उघडून द्यायला म्हणाले आता घरातला. भावना कळल्या, साहेबांना सांगून वरिष्ठांना कळून बघू ना काय प्रयत्न करू. अजून वेळ आहे, वेळ गेलेली नाही. भाऊ तुम्ही आम्हाला आश्वासन देऊ नका. आम्हाला साहेब काय बोलता तुम्ही सगळेजण बोला. लोखंडे साहेब आहेत आम्हाला बोला. मला मी काय सांगालो, आम्हाला इथलं सोडून आम्हाला काय तिकीट आहे तर आता आम्हाला आता दुसरी काय बोललं तर भाऊ ठेवायचं नाही. भाऊंना बोललं तर भाऊ काय म्हणाले, एवढं रागाने काय करायचं हातात नाही आहे काय त्यांना नहीं